स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. हा लढा एकट्या सोनम वांगचुक यांचा नाही, सरकार बदलेपर्यंत आग कायम ठेवा. शिवाजी पार्कवरील आंदोलनात उद्धव ठाकरेंचं तरुणांना आवाहन. वन नेशन वन इलेक्शन उद्या जाहीर करा, निवडणुकीसाठी तयार, ठाकरेंचं भाजपला आव्हान. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा न दिल्यास पंतप्रधानांचाही राजीनामा मागू, मुंबईतील आंदोलनातून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. फुटीर खासदार गटाला मान्यता, लोकसभा अध्यक्षांकडून लोकशाहीची हत्या. शिंदेंनी डिवसल्यानंतर राऊतांचा पलटवार, राऊतांकडून शिवसेना पक्षाची हत्या. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. मुंबई हायकोर्टाच्या दणक्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण, कोर्टाकडून 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांवरील हल्ले सहन करणार नाही, एकनाथ शिंदेंनी रमेश म्हात्रेंना सुनावलं. पक्ष कारवाई कधी करणार, नागरिकांचा सवाल. राम मंदिर देणगी प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करा, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. फुटबॉलच्या महाकुंभात अर्जेंटिना आणि स्पेनमध्ये जगज्जेतेपदासाठी लढत, मेस्सीची जादू की स्पेनचा अभेद्य बचाव ठरणार वरचढ. मुंबई आणि महाराष्ट्रातील रेस्टॉरंट आणि कॅफे पहाटेपर्यंत खुले राहणार, फुटबॉल वर्ल्ड कप मॅचच्या पार्श्वभूमीवर निर्णय. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे नीट पेपरफुटी प्रकरणातून पेटलेल्या आंदोलनाची. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे थेटपणे मैदानात उतरले आहेत. रविवारी उद्धव ठाकरे दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलन करत त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिलाय. बघूयात. हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे. मग वांगचुक बरोबर का नाही करत? आता कळलं मला की हा पक्ष झुरळांना का घाबरतो. या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आली आणि संधी आलेली आहे. शिवसेना युबीटी पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर साधलेला हा निशाणा. नीट पेपरफुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर उपोषण सुरू आहे. आधी सोनम वांगचुक आणि आता अभिजित दिपके उपोषण करतायत. या मागण्यांना समर्थन देत ठाकरेंच्या शिवसेनेनं रविवारी आंदोलन केलं. यावेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हजारो तरुणांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला. यावेळी उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक यांचं आंदोलन आणि मागण्यांना पाठिंबा देत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. असं उचलून चादरी बिदरी आणून, अरे काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजेत? मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचुकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत. आणि तुमच्या पापावर तर पांघरून अजिबात घालू शकत नाही. तुमचं पाप उघड झालेलं आहे. किती झाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे. हा लढा आता जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही, हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे. आम्हाला धर्मेंद्र प्रधान नकोय, आता हे सरकार नकोय. आणि मी नेतृत्व करायला आलेलो नाही, तुम्ही सर्वांनी आता नेते व्हा सांगण्यासाठी आलेलो आहे. उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी उद्धव ठाकरेंनी तरुणांना एकत्र येत सरकार विरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं. तसंच वेळ पडल्यास दिल्लीला जाण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली. की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आणि मोहन भागवतना विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है,
अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाहीये, तुमच्या मोदींना सांगा. आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? यावेळी आदित्य ठाकरेंनीही तरुणांना विचारधारा पक्ष बाजूला ठेवून सरकार विरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं. आम्ही अंधभक्त राहू तर ह्या देशाच्या मातीचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर आमच्या छत्रपती शिवरायांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर शाहू फुले आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहू, ज्यांनी संविधान दिलं. पण भाजप समोर वाकणार नाही, झुकणार नाही. कापला तरी चालेल आम्हाला, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही. या आंदोलनातून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना तात्काळ निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं. तसंच युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांचा समाचार घेतला. आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरळाला घाबरते ना. अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं. जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत, आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो. हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत. या शिवतीर्थावरून मोदी सरकारला आव्हान की तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन घ्यायचे ना, आत्ता जाहीर करा. उद्या निवडणूक, देशाची निवडणूक आत्ता जाहीर करा, आम्ही तयार आहोत. नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं, या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आली आणि संधी आलेली आहे. ठाकरेंच्या या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी देखील टीका केली. भाऊ, मी देशाचा अंधभक्त होऊ शकतो, मात्र मोदींचा नाही म्हणून. कोणी म्हटलं तुम्हाला? इतके वर्ष तर तिकडे लोटांगण घालत होते. हां, इतक्या वर्ष कोणाचा जप करत होते? दाखवू का मागची भाषणं बघायला जरा तपासून, किती आपण जप करत होते आमच्या मोदी साहेबांचा. हां, आणि आता तुम्हाला कोण म्हणतं आहे? तुम्ही तुमचं काम चालू द्या, तुमचा पक्ष तुम्ही तिथेच राहा, तो फक्त कसा वाचेल याकडे लक्ष द्या. आम्ही काही म्हणत नाही कोणापुढे झुका, आमच्या पुढे झुका, याच्यापुढे झुका, आम्ही कोणालाही म्हणत नाही आहे. लोक बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत आणि ते पुढे लोकांनी त्यांना बरोबर झुकवतील. आम्हाला कापलं तरी आम्ही भाजप समोर झुकणार नाही, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली. आम्ही कुठे कापतोय, आम्ही कुठे झुका म्हणतोय? तुम्ही तुमचं काम जोरात चालू द्या. आणि मी सांगितलं की हम दोन हमारा एक. तुम्ही पुढे मागे तुम्ही 3 जण राहाल. अनेक आता लोक अजून फुटण्याच्या मार्गावर. खासदार तर काही राहिले नाही, 2-3 मोटर मेजॉरिटी राहिलेत. आमदाराची तीच अवस्था आहे, महापालिकेच्या नगरसेवकांची पुढे मागे तीच अवस्था होणार आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही कुठे झुका का मान कापा, आम्ही काही कापत नाही, आम्ही काही करत नाही. तुम्ही तुमचे ताट मानेने उभे राहा आणि असंच तुमचं काम चालू द्या. रुग्णालयात दाखल असलेले सोनम वांगचूक आणि जंतर मंतरवर सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाला ठाकरेंनी उघड पाठिंबा दिलाय. यावेळी ठाकरेंनी आंदोलनाच्या माध्यमातून ठिणगी पेटल्याचं सांगत सरकारला खाली खेचण्याचं आवाहन केलं. त्यामुळे ठाकरेंच्या या आंदोलनामुळे दिल्लीतील आंदोलनाची धग महाराष्ट्रातही पेटल्याचं दिसतंय. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. स्वप्नील जाधवसह कपिल राऊत, झी24 तास, मुंबई. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांच्या शिंदेच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली. लोकसभा अध्यक्षांचा निकाल ठाकरेंसाठी सर्वात मोठा धक्का आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावरून पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. बघूयात. उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात धरत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व 6 खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी मोठा दिलासा दिला. या सर्व 6 खासदारांच्या गटाला शिंदेच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयानं शुक्रवारी मान्यता दिली. शिवसेनेत विलीन झालेल्या 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरे गटाच्या सर्व 6 खासदारांच्या गटाला शिंदेच्या शिवसेनेत विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली, ज्यावरून दोन्ही शिवसेनेत जुंपल्याचं दिसतं.
अध्यक्षांनी जो पत्र त्यांच्या कार्यालयाने जे पत्र काढले ते जरा काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आपण. त्यांनी तृणमूलच्या गटाला वेगळं बसण्याची मान्यता दिली. मर्ज असा नाही, यांनी अफिलेशन शब्द वापरला, तो अफिलेशन दिलेला आहे. आता हे कायद्याच्या कुठल्या चौकटीत बसून दिलं ते त्यांनी दिलेलं नाहीये. त्यामुळे या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे पक्षप्रमुख, यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काय कारवाई करायला पाहिजे किंवा कार्यवाही केली पाहिजे ती केली जाईल. 2022 पासून खूप दावे त्यांनी केले. सगळे दावे जे आहेत ते फोल ठरत चाललेले आहेत आणि मला वाटतं ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सगळ्या खासदारांनी देखील विचारपूर्वक केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याला मान्यता जी आहे ही स्पीकर महोदयांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या विरोधात ते आता कोर्टात जाणार आहेत. कोर्टात त्यांनी चालूच आहे त्यांचं कोर्ट कचेरी वगैरे 2022 पासून आणि प्रत्येक वेळेस जे आपण पाहत आहे कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल, जे आहे हे सत्याच्या बाजूने जे आहे ते उभे राहिलेले. मर्जरला परवानगी दिली नाही, फक्त ऍफिलिएशनला परवानगी दिलेली आहे असं अरविंद सावंतांचं म्हणणं. त्यांचं म्हणणं आहे की मर्जर केलेलं नाहीये सगळ्या खासदारांचं लोकसभा अध्यक्ष. आता मला वाटतं तो सगळा टेक्निकल विषय आहे आणि हा सगळा टेक्निकल विषय जो आहे हा स्पीकर महोदय जे आहे ते त्या ठिकाणी बघतील. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आलेलो आहोत. शेवटी आम्ही कायदा तपासल्यानंतरच हा निर्णय घेतलेला आहे. जे कायदे तज्ञ लोक होते त्यांच्या सर्वांचं मार्गदर्शन आम्ही घेतलं आणि त्याच्यानंतर 6 खासदारांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि कायदेशीर लढाई आम्ही लढू. त्यामध्ये आम्हाला काही कायदेशीर जरी त्यांच्या माध्यमातून म्हणत असतील तरी आम्ही त्या कायदेशीर सर्व चौकटीचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतलेला. त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही ही कायदेशीर लढाई लढू. 6 खासदारांच्या या विलिनीकरणामुळे देशासह राज्यातील राजकीय समीकरण देखील बदलण्याची शक्यता आहे. 6 खासदारांच्या विलिनीकरणामुळे शिवसेनेचं संख्याबळ 7 वरून 13 खासदारांवर पोहोचलं. तर ठाकरेंच्या शिवसेना युबीटी पक्षात आता केवळ 3 खासदार शिल्लक राहिले. या विलिनीकरणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एनडीए मधलं वजन वाढलंय. मंत्रिमंडळाच्या विस्तारातही शिवसेनेला वाढीव मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. परिणामी महत्त्वाच्या निर्णयात शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. त्यामुळेच 6 खासदार वाढल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं. आपल्याला सोडून लोक का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करा असा टोला शिंदेंनी लगावला. गृहमंत्री अमित भाई से भी उनकी मुलाकात करा की थी और यहाँ के जितने भी हमारे मंत्री हैं उनके विभाग के जो काम है उसको हम पूरा करेंगे. तो ये तो देखिए, ये तो हर कोई भी जाएगा तो पैसे लेके चले गया. जब उनके साथ रहता है तो अच्छा है, उनके साथ नहीं रहता है तो बेकार है. तो हजारों लाखों लोग क्यों छोड़ के जा रहे हैं, ये सोचने का काम किसका है? खुद के गिरेबान में झांक कर देखना चाहिए कि क्यों लोग जा रहे हैं. तर शिंदेंच्या या टीकेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार पलटवार केला. एकनाथ शिंदे म्हणजे विनोबा भावे नाहीत, खासदार फोडण्यात कसली नीतिमत्ता आली असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर घणाघात केला. एकनाथ शिंदे म्हणजे काय आचार्य विनोबा भावे नाही आहेत, लक्षात घ्या. दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे जरी ते आचार्य विनोबा भावे नाही आहेत की जे बोलतील ते सत्य आहे व नीतिमत्तेचं आहे असं नाही आहे. ते एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी, लक्षात घ्या. आय रिपीट, ती दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल. दाढीवरती हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी काय आहे ती अमित शहाच्या पायाशी गहाण पडलेली आहे. मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच. हे 6 लोक जे आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज आहेत हे. गद्दार शब्दसुद्धा कमी पडेल त्यांना. आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपली आहे हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आधी जे आता गुन्हे घडतात ना, रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवरचा. हा रेप अँड मर्डर आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहेत हे सिरियल रेपिस्टसुद्धा आहेत आणि सिरियल किलरसुद्धा आहेत लोकशाहीचे. संजय राऊत, तुम्ही शिवसेनेची हत्या केली आहे. तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी केली आहे. त्यामुळं हत्या, बलात्कार हे शब्द तुम्हाला शोभत नाहीत. ज्यांनी हिंदुत्ववादाला संपवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी संपूर्ण पक्ष
ज्याचा मर्डर करून पक्ष संपवून टाकण्याचा प्रयत्न केला, संजय राऊत, मर्डर आणि रेपची केस तुमच्यावर दाखल केली पाहिजे. 18 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेनं बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीला हे 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भात लोकसभा कार्यालयाकडे पत्रव्यवहारही झाला. आता या खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी देत खासदार श्रीकांत शिंदे यांची या गटाचे नेते म्हणून घोषणा केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात आता पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू होणार आहे. आधी शिंदेंच्या फुटीचा निकाल प्रलंबित असतानाच नव्या फुटीचा वाद न्यायालयात पोहोचणार आहे. त्यामुळे नव्या लढाईसाठी ठाकरेंची शिवसेना काय रणनीती आखते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. कल्याणमध्ये डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण करणारा मारकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रेची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली आहे. हायकोर्टानं फटकारल्यानंतर रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आला. कोर्टानं म्हात्रेला पुन्हा तुरुंगात पाठवल्यानंतर शिवसेना मारकुट्या म्हात्रेला का पाठीशी घालते असा सवाल उपस्थित केला जातोय. मारकुटा रमेश म्हात्रे पुन्हा तुरुंगात. 3 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी. कोर्टाच्या आदेशानंतर म्हात्रे शरण. पक्षाकडून म्हात्रेवर कारवाई कधी? मुंबई उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर रविवारी दुपारी रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आला. कल्याणमध्ये महिला डॉक्टरला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाची न्यायालयानं पुन्हा तुरुंगात रवानगी केली. उच्च न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेत म्हात्रेला शरण येण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविवारी म्हात्रे पोलिसांना शरण आला. शरण येताच म्हात्रेला पोलिसांनी कोर्टात हजर केलं. यावेळी मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला 3 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. घटना दुर्दैवी आहे, पण घटना दुर्दैवी आहे याच्या पुढे गाडी कधी जाणार आहे? तुमचा माणूस चुकलेला आहे आणि चुकलेल्या माणसाचा राजीनामा झाला पाहिजे. एवढी साधी गोष्ट मला वाटतं सत्ताधाऱ्यांना कळली पाहिजे. जर खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणजे काय म्हणतात ते DCM माने डेडिकेटेड टू कॉमन मॅन, अगर आप सही मायने में डेडिकेटेड टू कॉमन मॅन तुम्ही असाल तर मला वाटतं की रमेश म्हात्रेची नगरसेवक पद हे रद्द व्हायला पाहिजे आणि त्यासाठी स्वतः सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कोर्टानं मारकुट्या म्हात्रेच्या कृत्यावर ताशेरे ओढले. असं असलं तरी अजूनही म्हात्रेवर पक्ष कारवाई झालेली नाही. कोर्टानं दखल घेतल्यानंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर रमेश म्हात्रे प्रकरणामध्ये जी काय पोलीस कारवाई करायची आहे ती 100% केलेली आहे. शिवसेनेचे जरी ते नगरसेवक असले तर त्यांना कुणीही पाठीशी घातलेलं नाही. आमची भावना देखील रमेश म्हात्रेंच्या प्रसंगाबाबत प्रचंड तीव्र आहे. पण माझी विनंती आहे डॉक्टरांना की शेवटी डॉक्टर हा असा घटक आहे की ठीक आहे, त्या बाबतीतला तो प्रसंग दुर्दैवीच आहे, त्याचं समर्थन कोणी केलं नाही. रमेश म्हात्रे शिवसेनेचा नगरसेवक, त्यामुळे त्याच्यावर पक्ष कारवाईचा अधिकार प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंकडे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे निर्णय घेतील म्हणत कारवाईबद्दल बोलणं टाळल्याचं दिसलं. पक्षाकडून कारवाई कधी होणार? आदर केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाचा आदेश मानले. पक्षाकडून काही कारवाई होणार आहे का? पक्षाकडून देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टरांना मारहाण करणं याचं समर्थन कधीच शिवसेनेने केलं नाही, मी कधी करणार. खरं तर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेचा शिवीगाळ मारहाण प्रकरणानं पुन्हा एकदा राजकीय गुंडगिरी जग जाहीर केली. जो लोकप्रतिनिधी जनतेच्या सेवेसाठी असतो आणि तो जनतेवर हात उचलत असेल तर त्यापैकी दुर्दैवी बाब दुसरी कोणतीच नाही. त्यामुळे रुग्णांना जीवनदान देणाऱ्या डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाची हक्कालपट्टी होणार की त्याला वाचवलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. बॉलिवूडमधील स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणेच एक धक्कादायक बनावट आयकर छाप्याचं प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलंय. आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं भासवत एका व्यापाऱ्याची तब्बल 70 लाख रुपयांनी लूट करण्यात आली. मात्र नाशिक गुन्हे शाखेने अवघ्या 4 दिवसात या टोळीचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे. नेमकं घडलं कसं, पोलीस आरोपींपर्यंत कसे पोहोचले, पाहूयात. नाशिकच्या दिंडोरी नाका परिसरात काही जणांनी स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत एका व्यापाऱ्यावर बनावट छापा टाकला. व्यापाऱ्याला धाक दाखवत तब्बल 70 लाख रुपयांची रोकड लुटून आरोपी पसार झाले. या प्रकरणात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेनं अवघ्या 4 दिवसात या प्रकरणाचा छडा लावत 3 पुरुष आणि एका महिलेसह
3 आरोपींना अटक केली आहे. 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे. याच्यामध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा वय 40, राहणार रामनगर, आदमगड, उत्तर प्रदेश. सुजित कुमार राजकिशोर दुबे वय 32, राहणार मोतीनगर, सिंदरी, जिल्हा धनबाद, झारखंड. निलेश अशोक पक्का वय 27, महाकाली मंदिर समोर, नागे बंदर, वसई. आणि एक महिला संगीता हंसराज आहिरे, राहणार कोणार्क नगर, नाशिक, मूळची ही जळगावची आहे. अशा 4 आरोपींना आपण अटक केली आहे. तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य आरोपी हा उत्तराखंडमधील असून तो अनेकांना सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवत असल्याचं उघड झालं. नाशिकच्या कोणार्क नगरमधील एका महिलेलाही त्यानं नोकरीचं आमिष दाखवलं होतं. पुढे या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ती महिला देखील या टोळीचा भाग बनल्याचं पोलीस तपासात समोर आलं. आरोपींकडून तब्बल 55 लाख रुपयांची रोकड, M50 पिस्तूल, धारदार शस्त्र, आयकर विभागाचे बनावट ओळखपत्र, शासकीय शिक्के आणि अन्य साहित्य जप्त केलं. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले विविध शासकीय शिक्के आणि बनावट कागदपत्रांमुळे या रॅकेटला कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची मदत होती का याचाही तपास पोलीस करतायत. या टोळीनं यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचाही शोध सुरू आहे. बॉलिवूडमधील स्पेशल 26 चित्रपटात जशा पद्धतीनं बनावट सरकारी अधिकारी बनून छापे टाकले जात होते त्याच पद्धतीनं नाशिकमध्ये ही टोळी सक्रिय असल्याचं प्राथमिक तपासातनं समोर आलंय. यात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फिर्यादीने जे सांगितलं की पोलीस अधिकारी म्हणून त्यांना धमकावण्यात आलं किंवा लूट करण्यात आली, त्याप्रमाणे आपण फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार त्यानुसार तपास होऊन पुढील अधिक माहिती निष्पन्न करण्यात येईल. बनावट आयकर अधिकाऱ्यांच्या नावाखाली झालेल्या या धाडसी लुटीनं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणात आणखी काही आरोपी किंवा इतर धागेदोरे समोर येतात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. सागर गायकवाड, झी24 तास, नाशिक. गुन्हेगारांच्या जाळ्यात आता सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींचे कुटुंबीय सुद्धा अडकत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या आईची MNGL गॅस बिलाच्या नावाखाली 35,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. पण पुणे पोलिसांच्या सायबर पथकाला ही रक्कम परत मिळवून देण्यात यश आलंय. सध्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलंय. फसवे SMS, व्हॉट्सअप मेसेज, व्हिडिओ कॉलद्वारे लोकांना गंडा घालणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. असाच एक फसवा कॉल मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या आईलाही आला होता. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात MNGL गॅस बिलाच्या संदर्भात त्यांना व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्यानं सांगितलेल्या सूचनांचं पालन करताच अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या आईच्या बँक खात्यातून 35,000 रुपये ट्रान्सफर झाले. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हा गुन्हा वारजे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. वारजे पोलिसांच्या सायबर पथकानं तांत्रिक विश्लेषण करत फसवणूक करणाऱ्यांचं बँक खातं गोठवलं आणि त्यातील रक्कम सुरक्षित केली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही संपूर्ण रक्कम तक्रारदारांना परत करण्यात आली. अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि त्यांच्या मातोश्री यांनी वारजे पोलीस ठाण्यात येऊन रक्कम स्वीकारत पोलिसांचे आभार मानले. ताईला फोन आला आणि तो फोन उचलला होता आणि तो व्हिडिओ कॉल करायला लावला. तो व्हिडिओ कॉल ऍक्सेप्ट केला आणि त्याच्यानंतर फोन कट झाला आणि काही वेळातच आम्हाला काही कळायच्या आत त्याच्या अकाउंटमधून पैसे गेले. खूप आनंद झाला, खूप अभिमान वाटला. असं म्हटलं जातं की आपले पोलीस आपले मित्र आहेत आणि त्यांनी खरंच मित्रासारखं नाही पण भावासारखं माझ्या आईच्या आणि माझ्या पाठीशी उभं राहून आम्हाला पूर्ण रक्कम परत मिळाली. सायबर गुन्हेगार सतत नवनवीन आयडिया वापरून नागरिकांना जाळ्यात ओढतायत. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्हिडिओ कॉलवर किंवा बिल, KYC, बँक अपडेटच्या नावाखाली मिळणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस करतायत. वेळेवर तक्रार केल्यास फसवलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता वाढते. हेच भार्गवी चिरमुलेच्या आईला मिळालेल्या परताव्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. निलेश खरमरे, झी24 तास, पुणे. राज्यात दुधातील भेसळीविरोधात FDAने सुरू केलेल्या धडक कारवाईचे परिणाम आता थेट बाजारात दिसू लागले आहेत. मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये भेसळयुक्त दुधाचा पुरवठा घटल्यानं ग्राहकांचा विश्वास ब्रँडेड दुधाकडे वाढलाय. याचा थेट फायदा कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाला झाला असून गोकुळच्या मागणीत दररोज तब्बल 2 लाख लिटरची वाढ झाली आहे. मात्र या वाढत्या नफ्याचा वाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार का, हा प्रश्न आता शेतकरी विचारतायत. भेसळबाजांवर अन्न व औषध प्रशासनानं उगारलेल्या बडग्यामुळे दूध बाजाराचं चित्र बदललंय.
मुंबई पुण्यातील अनधिकृत आणि भेसळयुक्त पुरवठा खंडित झाल्यानं ग्राहकांनी आपला मोर्चा दर्जेदार सहकारी ब्रँड्सकडे वळवलाय. परिणामी गोकुळ दुधाची मागणी झपाट्यानं वाढली. मुंबईत 10 ते 11 लाख लिटर आणि पुण्यात 5 ते 6 लाख लिटरची नियमित विक्री करणाऱ्या गोकुळच्या खपात गेल्या काही दिवसात थेट 1.5 ते 2 लाख लिटरची मोठी वाढ झाली आहे. दिवसाचा आता तुम्ही विचारताय, पण त्या अगोदर सुद्धा सातत्यानं आमच्याकडे गोकुळ दुधाची विक्री, मग पुणे असू दे, मुंबई असू दे किंवा कोल्हापूर विभाग असू दे, इथं सातत्यानं ह्या विक्रीमध्ये वाढ दिसत आहे. गेल्या 40 दिवसाचा तुम्ही जो प्रश्न केला आहे त्यामध्ये अन्न औषध प्रशासनानं जी काही कारवाई केली आहे त्यामुळे लोकांच्यात बऱ्यापैकी जागृत झाली. सुट्टं दूध खरेदी करू नका किंवा त्यापासून जे काही अपाय आहेत त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता आहे. ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन त्यांनी जी मोहीम सुरू केली आहे त्याचा गोकुळसारख्या बऱ्याच ब्रँडना फायदा होताना दिसतोय. त्यामध्ये साधारण गोकुळची दूध जी विक्री आहे ती जवळजवळ मागच्या जूनमध्ये आमची जी विक्री होती त्यामध्ये 1,50,000 ते 1,60,000 लिटर एवढ्या लिटर्सनी ही विक्री वाढ झालेली आहे. बाजारातील या बदलत्या समीकरणांमुळे आगामी काळात राज्यात शुद्ध दुधाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता गोकुळचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी वर्तवली. भेसळयुक्त दुधाची जागा आता कायदेशीर आणि दर्जेदार पुरवठ्यानं घेतल्यामुळे सहकारी दूध संघावरचा ताण आणि जबाबदारी दोन्ही वाढल्या आहेत. मागणी पूर्ण करण्यासाठी गोकुळला आता युद्ध पातळीवर दूध संकलन वाढवावं लागणार आहे. आता गोकुळचं संकलन कमी झालेलं आहे. म्हणजे उन्हामुळं असेल किंवा हे चाललेल्या राजकीय परिणामांचा असेल, दुधामध्ये आपली फार संकलनामध्ये घट झालेली आहे. जर उपलब्ध दूध झालं नाही मग देणार कुठलं? म्हणून आता पहिला प्रयत्न आपल्याला करावा लागेल की संचालक मंडळ महिना 2 महिन्यात येईल त्यांना पुन्हा, कारण तुकाराम मंडळी जोपर्यंत आता इथं आहे तोपर्यंत दुधाची मागणी वाढणार, भेसळीचं दूध कमी होणार आणि हे भरून काढायचं असेल तर हे 4-5 दूध संघच हे भरून काढू शकतात मागणी. पण या वाढत्या मागणीच्या नाण्याला दुसरी बाजू सुद्धा आहे. गोकुळची ब्रँड व्हॅल्यू वाढवणारा शेतकरी आज महागाईच्या चक्रव्यूहात अडकलाय. चारा, औषधं आणि जनावरांचा देखभाल खर्च गगनाला भिडला असताना दुधाला मिळणारा दर मात्र जैसे थे आहे. गोकुळचा व्यवसाय वाढतोय, नफा वाढतोय, मग त्याचा थेट आर्थिक लाभ आमच्यापर्यंत का पोहोचत नाही असा रोखठोक सवाल आता दूध उत्पादक शेतकरी विचारतायत. दुधाला भाव योग्य मिळत नाही आम्हाला आणि वैरण घ्यायला गेलं तर कमीत कमी 100ला 4 पेंड्या, काय परवडत नाही दुधाचा. आम्हाला मागणी दुधाची वाढली खरं दुधाला पैसे दर कुठं आहे? दर मिळत नाही आम्हाला दुधाला. मागणी काय तुमची, म्हणणं काय तुमचं? दर दुधाला दर मिळायला पाहिजे हो. दुधाला दर मिळून आम्हाला इकडं सगळीकडं हे व्हायला पाहिजे. किती दर मिळतोय आणि किती मागणी? आता फॅट प्रमाणे म्हणलं तर लिटरला 50-55 रुपये दर मिळतोय, विक्री होती 70. कसं परवडायचं आम्हाला हे? नाही, सध्या शेतकऱ्याला दर न परवडण्यासारखं आहे. साधारणतः तुम्ही आता इकडे बघितलं, या गवत मंडईत आहे तुम्ही, ही गवताची पेंडी 100 रुपयाला 4 पेंडे आहेत. एका जनावराला किमान 8-10-12 पेंड्या लागतात. हिशोब काढला तर एका जनावराला रोजचे वैरणच 300-400 रुपयाची लागायला लागली. त्याचबरोबर खाद्याचा आणि हे दर काढला हिशोब तर शेतकऱ्याला ते शेणसुद्धा विकत घेतल्यासारखी परिस्थिती व्हायला लागली. थोडक्यात सांगायचं तर भेसळ मुक्तीमुळे ब्रँड्सचे अच्छे दिन आले असले तरी हा पुरवठा टिकवून ठेवण्याचं खरं आव्हान शेतकऱ्यांच्या हातात आहे. जोपर्यंत उत्पादक शेतकऱ्याला योग्य दर आणि प्रोत्साहन मिळत नाही तोपर्यंत शुद्ध दुधाची ही वाढती मागणी पूर्ण करणं अशक्य होईल. प्रताप नाईक, झी24 तास, कोल्हापूर. फिफा वर्ल्ड कप महासंग्रामाची लढत स्पेन विरुद्ध अर्जेंटिना. संपूर्ण जगाचं या अंतिम सामन्याकडे लक्ष लागलंय. मात्र या महाअंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला अशी एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. फिफाचे अध्यक्ष स्वतः पुढे येऊन भारताचे आणि भारतातील सर्वात मोठ्या मनोरंजन नेटवर्क झी टीव्हीचे मनापासून आभार मानताना दिसले आहेत. हा फक्त एक खेळ नाहीये, तर भारतात फुटबॉलच्या नव्या युगाची सुरुवात आहे. अंतिम सामन्यांपूर्वी फिफा अध्यक्षांनी भारतात फुटबॉलचा प्रसार करण्यासाठी झी टीव्हीनं केलेल्या प्रयत्नांचं भरभरून कौतुक केलं. फिफा अध्यक्षांचा मोठा संदेश. झी टीव्ही सोबतची ही भागीदारी फिफासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं विधान त्यांनी केलं. या ऐतिहासिक भागीदारीच्या अंतर्गत 1-2 नव्हे तर तब्बल 39 फिफा स्पर्धांचा समावेश आहे. म्हणजे
आता भारतीय चाहत्यांना दर 4 वर्षांनी येणाऱ्या वर्ल्ड कपची वाट पाहावी लागणार नाहीये. फिफा अध्यक्षांच्या मते झी टीव्हीच्या माध्यमातून आता फुटबॉल भारतात वर्षभर सुरू होणाऱ्या क्रीडा प्रवासाच्या रूपात प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणार आहे. I'm delighted that ZTV has attempted to take the tournament beyond private television viewing by allowing authorized screenings in venues such as cinemas, pubs, restaurants, airports, and hotels. You have created and you have helped to create communal match night experiences across the country. This is a wonderful initiative and does immense good for our game. I thank you once again for everything you have done to boost our sport in beautiful India. And of course, I look forward to the day when we can welcome India to the FIFA World Cup. भारत हा केवळ क्रिकेटचाच नव्हे तर फुटबॉलवरही तितकंच प्रेम करणारा देश आहे आणि या खेळासाठी प्रचंड क्षमता असल्याचं फिफा अध्यक्षांनी मान्य केलं. पण यावेळी झी टीव्हीने जे काम केलं त्यानं फिफाचाही विश्वास आणि मन जिंकलाय. We know that India is a passionate football country and that the Indian market enjoys huge potential, something I witnessed for myself when I visited the country for the FIFA Under-17 World Cup in 2017 with a record-breaking attendance of over 1.3 million fans. फिफा अध्यक्षांनी विशेष उल्लेख करत झी टीव्हीनं फुटबॉलचे प्रक्षेपण केवळ घरांपुरतं मर्यादित ठेवलं नाही तर देशभरातील सिनेमागृह, पब, रेस्टॉरंट्स, विमानतळ, हॉटेल्समध्ये सामने दाखवून सामूहिकरित्या सामना पाहण्याचं उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केल्याचं सांगितलं. त्यामुळे जणू संपूर्ण भारतच एका विशाल स्टेडियममध्ये रूपांतरित झाल्याचं ते म्हणाले. फिफा अध्यक्षांनी झी टीव्हीचे आभार मानल्यानंतर झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोयंका यांनी फिफाला पत्र लिहित त्यांचे आभार मानले. प्रिय फिफा टीम, ग्रेटेस्ट शो ऑन अर्थच्या अंतिम सामन्याच्या तयारीत आपण सर्वजण एकत्र सज्ज होत असताना संपूर्ण भारतातील फुटबॉल चाहत्यांपर्यंत या खेळाची आवड आणि उत्साह पोहोचवण्यात आमचा अमूल्य भागीदार म्हणून फिफाचे मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो. एकत्रितपणे आपण भारताच्या कानाकोपऱ्यात फुटबॉल पोहोचवण्याच्या अब्जावधी चाहत्यांना प्रेरणा देण्याच्या आणि या खेळाच्या विकासासाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या एका महत्त्वाकांक्षी मोहिमेवर निघालो आहोत. भारतीय फुटबॉल परिसंस्थेला उन्नत आणि मजबूत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा हा धोरणात्मक भागीदारी एक महत्त्वाचा टप्पा आहे. एक संघ म्हणून आपण फुटबॉलला भारताच्या क्रीडा संस्कृतीचा अविभाज्य भाग बनवण्याच्या दिशेनं एक ठोस पावलं उचलतोय. या खेळाबद्दल अधिक प्रेम निर्माण करण्यासाठी आणि देशभरातील चाहत्यांसाठी अर्थपूर्ण अनुभव घडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. आपण एकत्र या उल्लेखनीय प्रवासाची केवळ सुरुवात केली आहे आणि पुढील अनेक यशस्वी टप्प्यांसाठी आम्ही उत्सुक आहोत. भारतातील फुटबॉलचा खरा प्रवास आता सुरू झाला आहे. आम्ही पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि एक दिवस भारत फिफा विश्वचषकाच्या मंचावर अभिमानानं उभा राहील त्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत. पुनीत गोयंका, CEO, झी. मध्यरात्री मैदानावर स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात अंतिम सामना रंगणार असला तरी या वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय भारत आणि झी टीव्हीच्या ऐतिहासिक भागीदारीनं आधीच नोंदवल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे आता झी टीव्हीच्या माध्यमातून भारतात फुटबॉलच्या नव्या युगाची सुरुवात झाल्याचं दिसू लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. अमेरिका इराणमधील इस्लामाबाद सामंजस्य करार संपुष्टात आलाय, त्यामुळे पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी या संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं. पुन्हा आखाती देशांमध्ये युद्ध पेटल्यास त्याचे जगावर परिणाम होण्याची आता शक्यता आहे. अमेरिका इराण संघर्ष दिवसेंदिवस आणखी वाढत चालल्याचं चित्र आहे. अमेरिका इराणमधील शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर दोन्ही देशातील संघर्षात पुन्हा एकदा वाढ झाली. त्यामुळे याचा परिणाम होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये होत असून त्याचा फटका जागतिक व्यापाराला बसत असल्यानं अनेक देशांवर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार होण्यासाठी पाकिस्ताननं देखील मध्यस्थी केली होती. 28 फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या युद्धाला त्यानंतर पूर्ण विराम मिळाला. तर डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र आता अमेरिका इराणमधील इस्लामाबाद सामंजस्य करार मोडला असल्याची माहिती समोर येते. अमेरिकेनं सर्वप्रथम इस्लामाबाद सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप
काझेम गरीबाबादी यांनी केला. त्यामुळे इराणनंही या कराराच्या अंतर्गत असलेली आपली वचनबद्धता स्थगित करण्याची घोषणा केली, अशी माहिती गरीबाबादी यांनी दिली आहे. 8 दिवसामध्ये आपण पाहतोय लगातार अमेरिका इराण विरुद्ध हल्ले करतोय आणि इराण सुद्धा अमेरिकेची जी लष्करी तळं आखातामध्ये आहे त्यांच्या विरुद्ध प्रतिहल्ले त्या ठिकाणी करतोय. ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्पनं तर सांगितलं होतं की माझ्या लेखी जो आहे हा करार, सो कॉल्ड ज्याला इस्लामाबाद मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हटलं जात होतं, हा अंतरिम करार जो आहे तो संपलेला आहे आणि आता अधिकृतरित्या इराण तर्फे सुद्धा मुस्तफा खामेनी यांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी आलेलं आहे की आम्ही आता हा या मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग जे आहे किंवा हा जो करार आहे हा करार आम्ही त्या ठिकाणी रद्दबातल करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे आम्ही अमेरिकेला अनफॉरगेटेबल लेसन, आम्ही असा धडा शिकवू की अमेरिका ते लक्षात त्या ठिकाणी ठेवेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार आता प्रभावी राहिला नसल्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यानंतर आता इराणनं याबाबत मोठा दावा केलाय. त्यामुळे आता या दोन्ही देशातला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले. इराणनं ऑलरेडी धमकी दिलेली आहे की आमच्या पॉवर प्रोजेक्ट्सवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी तर चोक केलेलीच आहे, परंतु येमेनमध्ये बाब अल मंडेब हे हुतीच्या मदतीनं त्याला सुद्धा चोक करू आणि जर खरोखरच तसं झालं तर संपूर्ण जगाला तेलाचा सप्लाय करणारा 20% सप्लाय हा हुर्मुझच्या सामुद्रधुनीच्या माध्यमातून आणि बाब अल मंडेबच्या माध्यमातून होणारा 13% सप्लाय, म्हणजे साधारणतः जगाचा 1/3 ऑइल सप्लाय हा बाधित होईल आणि नक्कीच त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर होईल. तेलाच्या किमती ज्या ऑलमोस्ट $70 पर्यंत प्रति बॅरल पर्यंत खाली पोहोचल्या होत्या तो $100 प्रति बॅरलच्या पलीकडे पोहोचतील. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटला. दोन्ही देशांमधील नुकताच झालेला तात्पुरता संघर्ष विराम संपल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं होतं. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ युद्धाला पुन्हा सुरुवात झाली. या युद्धाच्या पहिल्या अंकात होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यानं संपूर्ण जगाची कोंडी झाली होती. आता या युद्धाचा दुसरा अंक सुरू होताच पुन्हा एकदा होर्मुझवरून जगाची कोंडी करण्याचा प्रयत्न होणार का? आणि तसं झालं तर पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.